आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतल्या सामन्यात पाकिस्तानने भारताला विजयासाठी 242 धावांचं आव्हान दिलंय। या सामन्यात पाकिस्तानने 49व्या षटकात सर्वबाद 241 ची मजल मारली। मोहम्मद रिजवान आणि सौद शकील यांनी रचलेल्या शतकी भागीदारीनंतरही भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या डावाला ब्रेक लावला। भारताकडून कुलदीप यादवने 3, हार्दिक पंड्याने 2 तर अक्षर पटेल, हर्षित राणा आणि रवींद्र जडेजाने एक विकेट काढली। पाकिस्तानच्या डावात रिजवान आणि शकील यांनी तिसऱ्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी रचली। अक्षर पटेलने रिजवानचा त्रिफळा उडवत जोडी फोडली। रिजवानचं अर्धशतक 4 धावांनी हुकलं। मग हार्दिक पंड्याने सौद शकीलला 62 धावांवर माघारी धाडलं। त्यामुळे 3 बाद 151 वरून पाकिस्तानची 5 बाद 165 अशी घसरगुंडी उडाली। त्यांना अखेरच्या 14 षटकात 76 धावा जमवता आल्या। थेट दुबईहून आपल्या सोबत आहेत क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले। लेले सर, एक शतकी भागीदारी नंतर ठराविक अंतराने विकेट्स गेल्यामुळे भारताची सामन्यावर पकड आहे असं म्हणायचं का सामना अजूनही 50-50 आहे? तुम्हाला काय वाटतं? 50-50 अश्विन नक्कीच नाहीये। भारताचा थोडा वर्चस्व नक्कीच आहे, कारण या विकेटवरती जशी गोलंदाजी करणं अपेक्षित होतं, कारण काहीच अश्विन संथ विकेट आहे, बॉल पटकन बॅटीवर येत नाहीये। त्याचा अंदाज घेऊन भारतीय गोलंदाजांनी मारा केला, म्हणून हे यश मिळालेलं आहे। आणि एकच भागीदारी मोठी करून दिलेली आहे, बाकी सगळ्यांना रोखलेलं आहे। त्यामुळे थोडासा वर चष्मा भारतीय संघाचा नक्की आहे। धन्यवाद लेले सर या विश्लेषणाबद्दल। आम्ही या मॅचच्या दरम्यान तुमच्याशी संवाद साधतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।